UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना, शिंदे अजितदादाही रात्री दिल्लीला जाणार। रात्री अमित शहांसोबत बैठक, मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्रीपदी फडणवीसांचं नाव निश्चित, आज नावावर शिक्कामोर्तब होणार, सूत्रांची माहिती। दादा भुसे, शंभूराज देसाई, उदय सामंतांनी सागर बंगल्यावर घेतली फडणवीसांची भेट। एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करा, शिवसेनेच्या सर्व आमदारांचा आग्रह। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे, ठाण्यामध्ये महिलांकडून आरती, लाडक्या बहिणींकडून गणपती मंदिरात महाआरती सुरू। देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार, प्रवीण दरेकरांसह रवी राणांकडून विश्वास व्यक्त। महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी 2-2-1च्या फॉर्म्युल्यावर देखील चर्चा। 2 वर्ष भाजप, 2 वर्ष शिंदे आणि 1 वर्ष अजित पवार गटाचा मुख्यमंत्री, दादा गट आग्रही, सूत्रांची माहिती। महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी कोणताही फॉर्म्युला नाही, तिघे एकत्र बसून निर्णय घेऊ, अजित पवारांकडून स्पष्ट। 4 वर्ष भाजप मुख्यमंत्रीपद स्वतःकडे ठेवेल, तर 1 वर्ष एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करतील, रोहित पवारांचा अंदाज। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीमध्ये ठरणार, मोदी शहा ठरवणार, तोच मुख्यमंत्री स्वीकारावा लागेल, मुख्यमंत्री पदावरून संजय राऊतांची टीका। मुख्यमंत्री पदासाठी नवनिर्वाचित 5 अपक्ष आमदारांचा फडणवीसांना पाठिंबा। रत्नाकर गुट्टे, विनय कोरे, अशोकराव मानेंसह रवी राणांची फडणवीसांच्या नावाला पसंती। नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी हालचाली सुरू, विधान भवन परिसरात स्टेज आणि मंडप उभारण्याची तयारी। जरी फडणवीस असले तरी तुम्हीही 20 आहात, पुरून उरा, उद्धव ठाकरेंचा नवनिर्वाचित 20 आमदारांना कानमंत्र। यापुढे थेट महायुतीमध्ये जायला हवं, युतीमध्ये नसल्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी सहकार्य केलं नाही, मनसेच्या नेत्यांची राज ठाकरेंपुढे बैठकीमध्ये भूमिका। अजितदादांचे आमदार दिलीप वळसे पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट, प्रतिष्ठान संदर्भात चर्चा, कुठलीही राजकीय बैठक नव्हती, पवारांच्या भेटीनंतर वळसे पाटलांची प्रतिक्रिया। रोहित पवार आणि अजित पवारांची कराडच्या प्रीती संगमावर भेट, थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं बघ, दादांचा रोहित पवारांना मिश्किल टोला। दादांची सभा झाली असती तर थोडं वर खाली झालं असतं, प्रीती संगमावरील भेटीतील दादांच्या मिश्किल टोल्यानंतर रोहित पवारांचं वक्तव्य। अजित पवार आणि रोहित पवारांचा कौटुंबिक करार झाला, कर्जत जामखेडमध्ये मी गटाचा बळी ठरलो, पराभवानंतर भाजपच्या राम शिंदे यांचा मोठा आरोप। तर अजित पवारांची सभा झाली असती तर रोहित पवार पराभूत झाले असते, भाजप नेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। नाना पटोले आणि मल्लिकार्जुन खरगेंमध्ये निवडणुकीतील कामगिरीबाबत चर्चा, मी अजून राजीनामा दिला नाही, भेटीपूर्वी पटोलेंची प्रतिक्रिया। तर पराभवाची जबाबदारी एका व्यक्तीची नाही, सामूहिक, पटोलेंच्या राजीनाम्याच्या चर्चांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। ईव्हीएमवर शंका येऊ नये म्हणून छोटं राज्य विरोधकांसाठी आणि मोठं राज्य सत्ताधाऱ्यांना, विधानसभेच्या निकालावर बोलताना शरद पवारांचं वक्तव्य। निवडणुका संपताच गोकुळचा दूध उत्पादकांना झटका, गाईच्या दूध खरेदी दरामध्ये 3 रुपयांची कपात, गोकुळ गाईचं दूध 30 रुपयांनी खरेदी करणार। बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताची विजयी सलामी, कांगारूंवर 295 धावांनी दणदणीत विजय, जयस्वाल कोहलीची शतकी खेळी, बुमराह सिराजचा दबदबा कायम, नौखा हर्षित राणाही चमकला। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।